राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात बोगस शिक्षकांच्या मंजुरीसाठी तब्बल 20 ते 40 लाख रुपयांचं रेट कार्ड तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते. शालार्थ आयडी पासून नियुक्ती मंजुरीपर्यंत संपूर्ण साखळीच पैशाच्या व्यवहारावर चालत असल्याचा संशय तपासातून व्यक्त होतोय. या रॅकेट मागील सूत्रधार कोण आणि तपास कुठपर्यंत पोहोचलाय, पाहुयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. शिक्षणातील महाघोटाळ्याचा पर्दाफाश, बोगस शिक्षकांसाठी लाखोंचा सौदा, कॅश नेटवर्कचा पोलिसांकडून भंडाफोड, शालार्थ आयडी रॅकेट मागील सूत्रधार कोण. राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या प्रकरणातील अटक आरोपी प्रशांत वाडिलेनं चौकशीत 34 बोगस शिक्षकांच्या संच मान्यतेसाठी प्रत्येकी 20 ते 40 लाख रुपये उकळल्याची माहिती तपासात समोर आली आहे. रिक्त पद मान्यता, रोस्टर मंजुरी, आकृतीबंध मंजुरी, भरती परवानगी आणि अंतिम नियुक्ती मान्यता मिळवून देण्यासाठी लाखो रुपयाचे दर निश्चित करण्यात आल्याचंही तपासात उघड झाले. याचबरोबर केवळ पैशांची उकळपट्टीच नव्हे तर रोख रकमेच्या व्यवहारासाठी स्वतंत्र कॅश नेटवर्क कार्यरत असल्याचंही समोर आले. या व्यवहारांमध्ये स्वतःच्या वाहन चालकाचा वापर करण्यात आल्याचा संशय असून पोलिसांनी चालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. 8 संस्थांचा चालक होता, त्यातल्या 7 संस्था शालेय संस्था बंद आहेत, 2 संस्था चालू आहेत. या संस्था नॉन ग्रँटेबल आहेत. या नॉन ग्रँटेबल आहेत. त्याची आम्ही ज्यावेळेला झडती घेतली, त्याच्या घरामधून हा शाळेचे जे काही कमी शिक्षक असलेले किंवा कमी विद्यार्थी असलेल्या संस्थांशी संपर्क करून हा मॅक्झिमम तिथं बनावट विद्यार्थी दाखवून तिथली शिक्षक संख्या वाढवून ती शिक्षक संख्या मोस्टली वाढलेली शिक्षक संख्या ही बनावट पद्धतीने भरती करायचं काम हा करत होता. वाटलं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला त्या घरामध्ये कागदपत्र मिळालेली आहेत. तपासामध्ये आमचा पंचनामा हा जवळ 7.5-8 तास चाललेला होता. तपासात नाशिक विभागातील 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तर आतापर्यंत 1200 संशयित प्रकरणं पोलिसांच्या रडारवर आली आहेत. चालकांकडून मिळालेल्या जर्नी हिस्ट्रीच्या आधारे आता इतर संशयितांचा शोध सुरू असून या घोटाळ्याचे धागेदोरे राज्यभर पसरलेल्या संघटित रॅकेटकडे जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शिक्षण अधिकारी व उपसंचालक याचे डायरेक्ट संबंध होते आणि त्या संबंधातून हा वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर शालार्थ मान्यता मिळवायचा आणि त्या मार्फतीने रजिस्टरमध्ये खोट्या नोंद घेऊन किंवा घ्यायला लावून हा शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांचे, समजा शिक्षक जर 2024 मधला भरलेला असेल तर त्याची शालार्थ आयडी 19 की 17ची दाखवायचा, ती शालार्थ आयडी शालार्थ वैयक्तिक मान्यता दाखवायचा. परंतु ती शालार्थ वैयक्तिक मान्यता दाखवण्यापूर्वी 12-13 मध्ये तो नेमणूक झाल्याची दाखवायचा आणि तसे त्याच्याकडे पूर्वीच्या काही टायपिंग रायटरवर जसं काही हे होते तसे कोरे कागदपत्र जर सापडलेले आहेत ते आम्ही जमा केलेले. या प्रकरणात आतापर्यंत 16 संशयितांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. यापूर्वी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील आणि राहुल पवार यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत वाडिले हा या प्रकरणातील 4था अटक झालेला आरोपी असून न्यायालयानं त्याला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीत काही बड्या व्यक्तींची नावं समोर आल्याची माहिती मिळत असून आर्थिक गुन्हे शाखा आता संपूर्ण आर्थिक साखळी, लाभार्थी आणि दलालांचं जाळं उघड करण्यासाठी तपास अधिक वेगानं पुढे नेत आहे. त्यामुळे या घोटाळ्यात आणखीन काही मोठ्या अटक सत्राची शक्यता वर्तवली जात आहे. की हा एक मोठ्या प्रमाणात एजंट आहे. तसंच याची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात धुळे नाशिकमध्ये आहे. शाळा मोठ्या प्रमाणात बांधलेली आहे. याला कुठलीही आर्थिक सोर्स नाही आहे. याचा कुठलाही आर्थिक सोर्स नाही, इतकं बरंच साधन नाही आहे. तरी मोठ्या प्रमाणात बंगला, शाळा, जागा ह्या कशा आल्या याबाबत खूप खोलवर जाऊन तपास करणे. आत्ता आम्हाला एका फक्त शिक्षकांनी जबाब दिलेला आहे की त्यांनी हे प्रत्येकी 20 लाख असा घ्यायचा. त्यांनी त्याच्या शाळेचे 6 शिक्षकांची करून घेतले, ते 20 लाख रुपये घेतलेले आहेत आणि पाठीमागचा फरक काढायचा असेल त्याच्यासाठी 50% ती रक्कम घ्यायचा.
बोगस शिक्षक, बनावट शालार्थ आदेश, लाखो रुपयांचा व्यवहार, संघटित रॅकेट या सगळ्यांमुळे शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसते. आता या घोटाळ्यामागील सूत्रधार कोण, किती मोठे अधिकारी आणि दलाल या रॅकेटमध्ये सहभागी झालेत याचा उलगडा आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढील तपासातून होणार आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.